बीएमसी में महापौर हिंदू होगा लेकिन हिंदी नहीं होगा। बीएमसी तैयारियों को लेकर अविनाश जाधव ने बड़ा बयान दे दिया। उन्होंने कहा कि जिस तरह से बिहार में भाजपा को बहुमत मिली है उस तरह से वे बिहारियों को बहुत ज्यादा पसंद करने लगे और हिंदू हिंदू करके मराठियों को बरगलाने की कोशिश कर रहे हैं। लेकिन इस बार महापौर हिंदू होगा लेकिन वो हिंदी नहीं होगा। एक कर्मठ मराठी शख्स ही आगामी बीएमसी चुनाव के बाद महापौर बनने वाला है। क्या कुछ अविनाश जाधव ने कहा, सुनिए। आशिष शेलारांचं हे ऐकलं। आशिष शेलार म्हणतात की महापौर हिंदू असेल, हिंदू आणि मराठी काय वेगळं आहे का? तर खरं तर महापौर हिंदू असावा पण हिंदी नसावा। तुमच्या डोक्यात जे चाललंय ना की हिंदू हिंदू बोलून मराठी माणसाला डिवलणं, मुंबईतल्या मराठी माणसाला कमी लेखणं, हे तुमच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला कळलं। नक्कीच मी खात्रीने सांगतो मुंबईचा महापौर हा मराठी असेल आणि तो हिंदू असेल, तो हिंदी नसेल। तुमच्या हिंदुत्वाच्या नावावर आम्ही हिंदी खपवून घेणार नाही, आम्ही गुजराती खपवून घेणार नाही। मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, कर्मठ मराठी असेल आणि मला तर वेळ दाखवूनच देईल आशिष शेलारांना। कारण ज्या पद्धतीने ते मराठी माणसाच्या विरोधात जायला लागले, त्यांना हिंदीवरचं प्रेम बिहारच्या रिझल्टनंतर निकालानंतर त्यांचं जे काही हिंदीवरचं प्रेम वाढलेलं आहे, बिहारच्या लोकांवरचं प्रेम वाढलेलं आहे। तर जी काही मुंबईमधली मराठी जनता आहे ती त्यांना हिंदू आणि हिंदी आणि मराठी यातला फरक दाखवल्याशिवाय हा भाषीयवाद फक्त भारतीय जनता पक्ष तयार करते आणि त्याला हे करून जेवढे परप्रांतीय मत आहेत ती एकट्टा त्यांच्याकडे टाकून घ्यायच्यात। खरं तर भारतीय जनता पक्ष अशा वक्तव्य केल्याच्या नंतर मग एखाद्या उत्तर भारतीयाला जाग येते आणि तो काहीतरी वक्तव्य करतो आणि तो मार खातो। सो जे काही मार खात आहेत ना त्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे। कारण भारतीय जनता पक्ष त्यांचं मतांतर आज करण्यासाठी असं हिंदी आणि मराठी असा वाद लावते आणि त्यातून तो एखादा हिंदी भाषिक मार खातो। मी तुम्हाला सांगतो, आशिष शेलारांना सांगतो की मुंबईचा महापौर हा मराठी असेल, हिंदूच्या नावाखाली हिंदी खपवून नाही घेणार आहे।